सविताताईचं बोलणं ऐकताना वाटलं अनुवाद करणं अगदी सोपं असेल, म्हणजे अगदी कॅश मोजते आणि फॅन्सचे फोन घेते वगैरे असं, म्हणजे पण ते खरं किती कठीण काम असेल ह्याचा एक थोडासा अंदाज आपल्याला येऊ शकतो. मग अशी काही नावं मी घेतली, अजून काही घेऊ शकते. ज्येष्ठ लेखिका माधवीताई कोणते आपल्यात आलेले आहेत, संस्कृत तज्ञ डॉक्टर आसावरी भट आहेत, ज्येष्ठ पत्रकार निळू दामले इकडे आलेले आहेत. असे सर्वजण तुम्ही आलेले आहात. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुमार केतकर सर इकडे आलेत. प्रथितयश संपादक, राजकीय निरीक्षक आणि उत्तम लेखक म्हणून आपण सगळेजण त्यांना ओळखतो, त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाहीये. तर मी केतकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत. सविताचे सर्व मित्रमैत्रिणींनो, चाहत्यांनो, तिच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या सर्व बंधू भगिनींनो, तिची आता अनौपचारिक मुलाखत झाल्यानंतर मी काय बोलावं मला कळत नाही. मी तिची सगळी पुस्तकं वाचलेली नाही. काही पुस्तकं मला आत्ताच कळली होती जी पूर्वी मला माहिती पण नव्हती. पण तिने जो काळ सांगितला तो महत्वाचा आहे. तिने मुख्यतः सांगितलं की 2012 नंतर 2013 नंतर म्हणजे 11 वर्ष तिने मुख्यतः किंवा सरकारची विशेषतः जी पुस्तकं गांधी नेहरू या पद्धतीची ती केलेली. हा काळ खूप महत्वाचा आहे. ज्या काळात तिने निवडलंय ते सरकारचे प्रदीर्घ काम. 2011च्या जानेवारीमध्ये अण्णा हजारेंनी उपोषण सुरू केलं. त्यावेळेला संबंध मीडियाचं वातावरण इतकं अण्णामय झालं होतं की तुम्ही अण्णा हजारेंची ती चळवळ चुकीची आहे किंवा पूर्णपणे अनाठायी आहे किंवा पूर्णपणे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, ती स्वाभाविक भ्रष्टाचार विरुद्धची चळवळ नाही, हे बोलणं अशक्य होतं. कारण मला तो प्रत्यक्ष अनुभव आहे. जेव्हा जेव्हा टीव्ही चॅनलवरती त्याचा प्रसंग आला त्यावेळी अण्णांच्या उपोषणाच्या निमित्ताने, आणि ज्या ज्या वेळेला मी ती टीका केली अण्णांवर, त्यावेळेला ट्रोलिंगची पद्धत नव्हती. आपल्याला लक्षात येत नाही, आपल्याला ट्रोलिंग आणि व्हॉट्सअप एवढी पॉप्युलर नव्हती. तेव्हा मला कडाडून टीका व्हायला लागली की एक संत मनुष्य उपोषणाला बसलाय आणि तुम्ही त्याच्या एवढी टीका करताय. बरं, त्यांना संत महात्म्य कोणी प्राप्त करून दिलं? प्रामुख्याने मीडियाने. ते सोडून देऊया, मीडियाने दिलं समजा. पण नंतर तुम्हाला आठवत असतील प्रसंग, तर अण्णा हजारे रामलीला ग्राउंडवर बसलेले आहेत आणि त्यांच्या व्यासपीठावर कोण कोण आहेत? त्यांच्या व्यासपीठावर अरुण जेटली आहेत. अरुण जेटली डाव्या बाजूला बसले होते. उजव्या बाजूला वृंदा कारत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या. त्यांच्या बाजूला एबी बर्धन, सीपीआयचे. समाजवादी, अनेक समाजवादी नेते, अनेक समाजवादी पत्रकार, अनेक सत्प्रवृत्त माणसं त्या व्यासपीठावर होती. आणि तो कार्यक्रम चालू असताना मला एनडीटीव्हीवर बोलायचं की नाव दॅट सच अ मीटिंग इज टेकिंग प्लेस एंड मिस्टर केतकर, व्हॉट डू थिंक? आय एम टोल्ड यू आर अ क्रिटिक. आय एम नॉट अ क्रिटिक, आय एम जस्ट सेइंग दॅट व्हॉट इज हॅपनिंग. आणि हे काय मला पूर्णपणे अयोग्य वाटतं म्हटलं या पद्धतीचं, की ते तिथून सांगत होते की तुम्ही पार्लमेंटमध्ये बसून कसले कायदे करताय? तुम्ही जनसामान्यांमध्ये ते कायदे तुम्ही जनसामान्यांच्या मान्यतेने सादर करा. तो लोकपाल नंतर जनलोकपाल करायचा आहे तो तुम्ही लोकांमध्ये येऊन करा. आणि आपलं पार्लमेंट ज्याच्यामुळे पुढे जायचा प्रसंग आला, ते पार्लमेंट वाले सुद्धा एवढे असे बोलून गेले होते की त्यांनी अण्णांना पार्लमेंट मधनं दाद दिली, सॅल्यूट दिला की हा आता नवीन महात्मा आलेला आहे, महात्मा गांधींचा अवतार. टाइम मॅगझिनच्या एशिया एडिशन वरती अण्णा, राजीव सरदेसाईच्या सेन वॅगनला मॅन ऑफ द इयर, एनडीटीव्हीला पर्सन ऑफ द इयर, अजून पुढे काही सेंट ऑफ द इयर, एकूण एक
विदाउट एक्सेप्शन. टीव्ही चॅनल्सनी त्यांना मॅन ऑफ द इयर, पर्सन ऑफ द इयर, हुतात्मा ऑफ द इयर काय वाटेल असं केलं आणि एवढा गौरव सगळीकडे व्हायला लागला. आता मी तरी पण टीका करतच होतो की ज्या ठिकाणी संपादक होतो तिकडे मी टीका करतो. शेवटी कधी जनरली मला अनुभव आलेला नाही मालकांनी फोन करून सांगायला काय करायचं असा अनुभव आला नाही त्या काळात नव्हता. तेव्हा मात्र मला आला. आमचे मालक होते रमेश अगरवाल आणि सुधीर अगरवाल. तर सुधीर अगरवाल तुम्हाला why are you so angry with Adnan? But I'm not angry with Adnan. But I don't consider what he is saying is logical, rational, or even healthy, or real. But even then, the whole country is supporting him. मला काही कळेच ना. मग मी शारदाला बरोबर घेऊन मनमोहन सिंगांच्या सेक्रेटरीला भेटायला गेलो. पत्रकार साहेब मला ते शक्य झालं. हरीश खरे होते त्यांचे प्रेस ऍडवायझर. मी हरीश खरे म्हटलं एवढे लोकप्रिय आहेत ना अण्णा, म्हटलं सांगा मनमोहन सिंगांना डिझॉल्व करा पार्लमेंट आणि रिइलेक्शन घ्या, पुन्हा इलेक्शन घ्या, बघूया अण्णांचे सगळे प्रतिनिधी उभे राहतील आणि विरुद्ध काँग्रेस. काय म्हटलं फक्त काँग्रेस हा एकमेव पक्ष आणि काँग्रेसवाले एवढेच फक्त भ्रष्टाचारी आहेत असं सगळं त्याच्यात सूर आहे, बाकी काही नाही. म्हटलं मी पत्रकार म्हणून पाहतो भ्रष्टाचारला पक्ष नसतो, भ्रष्टाचार काही फक्त काँग्रेसमध्ये असं नाहीये. त्यामुळे म्हटलं मला मान्य नाही. किंवा काँग्रेसने सांगावं की आम्ही निवडणुका लढवतोय, अण्णांच्या प्रतिनिधीने लढवावं. हरीश म्हणले साऊंड गुड बट कम्प्लिटली प्रॅक्टिकल आहे. झालंच नाही तसं काही. त्यांनी मनमोहन सिंगांना सांगितलं की नाही पण मला माहिती नाही. परंतु त्यावेळेच्या ह्या वातावरणानंतर आपल्या देशातलं राजकारण खरं म्हणजे बदललं आणि म्हणून 2012 पासून त्यांच्या लेखनाला जी दिशा मिळाली असं चेतन म्हणाला ते बरोबर आहे. कारण तेव्हापासूनच बरोबर राजकारणात दिशा बदलली. तुम्ही सहज नुसता हिशेब करा. 2011 अण्णा झाले, 2012ला म्हणजे ते आंदोलन आटोक्यात येते नाही, खरं त्याच्या आटोक्यात अगोदर आलं. त्याचं मुंबईला ज्यावेळेला उपोषण सुरू झालं तर कोणी कुत्र्याने विचारलं नाही, कोणी गेले नाही. तोपर्यंत त्यांनी ते सगळे आचारी, पुऱ्या, जेलब्या करणारे माणसं सगळी तिकडे जमा करून ठेवली होती. तिकडे फुकट जेवण मिळणार. त्यानंतर काही 1.5 लाख लोकांनी त्या रजिस्ट्रेशन केलं होतं कॉम्प्युटरवरती की आम्ही तुम्हाला समर्थन करू. इकडे आले तर काय फक्त टीव्ही वालेच जास्त, तिथे माणसं जास्त नाहीतच आणि तो फियास्को झाला. मग या मीडियावाल्यांची पंचायत झाली. अण्णा सपोज फियास्को असं तरी कसं म्हणणार, कारण 6 महिन्यापूर्वी आपण त्यांना मॅन ऑफ द इयर किंवा हुतात्मा ऑफ द इयर केलाय. तेव्हा त्यांची इतकी जबरदस्त मीडियाची पंचायत झाली. मला वाटतं मीडियाची पहिल्यांदा जे पूर्ण आगू गेले ते त्या वाटत आणि त्याचा पुरावा आता मिळतोय. त्याच्यानंतर गेल्या 13 वर्षात अण्णांनी तोंडच उघडलेलं नाही. म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार विरुद्धची लढाई थांबवली का काय केलं काय? त्यांचा इथला मुंबईचा फियास्को संपला पण मीडियाची हॅबिट गेली नाही. 6 महिने तुम्हाला फोटो वाटेल ना, तुम्ही बघा. एप्रिल 2011 मध्ये त्यांनी पण चलाखीने त्यांचे जे कोण ऑर्गनायझर होते त्यांनी बरोबर मध्ये गॅप घेतली. कारण त्यावेळेला साऊथ आफ्रिकेमध्ये IPL सुरू झालं होतं. IPL सुरू झाल्याबरोबर अण्णांनी आंदोलन बंद केलं. IPL संपलं आणि पुन्हा सुरू. हे सगळं 2011च्या डिसेंबर पर्यंत झालं. मग ते इकडे झालं. इथला फियास्को त्यानंतर आता तो फियास्को झाल्यानंतर मीडियाची हॅबिट गेलेले नव्हते. मी म्हटलं अशा अर्थाने की त्याच्यानंतरच्या डिसेंबरला किंवा एक्झॅक्ट 16 डिसेंबरला निर्भयाच्या बलात्काराची बातमी आली. तुम्ही मनातल्या मनात तुमचं आठवून बघा. त्याच्यानंतर आतापर्यंत काही शेकडो बलात्कार झाले. तेवढेच हिंस्र बलात्कार झाले. लखीमपूर वगैरे सगळ्या शेकडो आणि अतिशय हिंस्र. त्यांच्या चर्चा त्या निर्भयासारखा नाही. निर्भयाच्या वेळेला तुम्हाला खोटं वाटेल 4 ते 5 महिने दिल्लीमध्ये निर्भयाच्या निमित्ताने मोर्चे निघत होते. देशातल्या जगातल्या सर्व स्त्री संघटना, जगातल्या सुद्धा सगळ्या आमच्या चळवळीमधल्या सगळ्या मैत्रिणी, वृंदा घोर, वृंदा केकरा सगळेजण तिकडे
आणि सगळेजण म्हणायचे काय आता यावं ना सोनिया गांधींनी, कारण सोनिया गांधी कोणी प्रत्यक्षात नव्हत्या, मनमोहन सिंग पदावर होते. आता यावं ना सोनिया गांधींनी, काय चाललंय तिच्या देशात, तिकडे नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल करते, या इकडे. आता राहुल काय करतो, काय राहुल कालच कमी रोल होता, राहुल 2011 व्हाईस प्रेसिडेंट झालं पण जास्त नव्हतं. आता यावं असं राहुल आव्हान, सोनिया गांधींना आव्हान. आणि राहुलच्या विरुद्धच्या प्रचाराची मोहीम तेव्हा सुरू झाली निर्भयानंतर. नंतर 8 वर्षांनी त्या निर्भयाच्या आईने टीव्हीवर देऊन जाहीर केलं की आम्हाला, आमच्या कुटुंबाला त्या रागीच्या प्रसंगात आणि नंतर मदत झाली ती फक्त राहुल गांधींच्या फॅमिलीने केली. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो. आमच्याकडे काही आर्थिक बळ नव्हतं, आम्हाला कोणी विचारत नव्हतं, समाजामध्ये विचित्र परिस्थिती होती. आम्हाला तेवढा आधार, आर्थिक, नैतिक, मानसिक, सामाजिक आधार फक्त राहुल आणि त्यांच्या कुटुंबातील. 90% पेक्षा जास्त लोकांना ती मुलाखत माहितीच नव्हती. ती कुठे आली नाही जास्त, प्रेसने पूर्ण इग्नोर केली. प्रेसमध्ये मुलाखत कुठेतरी थोडीफार इकडे तिकडे काही पॅरेग्राफ मध्ये आली. 8 वर्षानंतरचे तेवढा पूर्णपणे राहुल गांधी बदला नव्हता तेव्हा दिवस छापतील ते. पण 2012च्या निर्भया आंदोलनात तुम्ही पाहिलेच ते चित्र, आठवत तुम्हाला, दिवसभर मैदानावरती लोक असायची, निर्भयाच्या संबंधात ते बॅरिकेड तोडायचे, त्या बायका काय विचारू नका असं वाटतं. 11 झालं अण्णा, 12 झालं निर्भया, 13 तारीख, 13 वर्ष 2013. 2013 म्हणजे 2014च्या निवडणुकीचं अर्ध वर्ष. 2012ला गुजरातच्या निवडणुका झाल्या आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री निवडून आले. त्यांची जी सभा झाली अहमदाबादमध्ये, त्या सभेमध्ये त्या तिथल्या लोकांनी पहिल्यांदा आता जी पॉप्युलर गोष्ट आहे ना, मोदी 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 मोदी, ती गोष्ट तिथे झाली पहिल्यांदा. आणि त्या गोष्टीमध्ये त्यांनी स्टेजवर सांगितलं कोणीतरी त्यांच्या आयोजकांनी की आता ते गुजरातमध्ये आहेत, पुढच्या वर्षी ते दिल्लीला जातात 14 साली, असे तिकडे त्या सभेमध्ये जाहीर झालं. तेव्हापासून मोदींना जोडलं कळलं की आता आपण खरोखरच दिल्लीचा ते प्लॅनिंग केलं. 2013 मध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवेल गणेश टीव्हीवर आहे, त्यावेळेला टीव्ही सर्रास लोक पाहत होते रुटीनली. 2013चा 15 ऑगस्ट ज्यावेळेला आला, तर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरती मनमोहन सिंगांचा भाषण. तमाम टीव्ही चॅनल्सने, मी सांगतोय म्हणजे तमाम टीव्ही चॅनल्सने, प्रायव्हेट टीव्ही चॅनल्सने तो 15 ऑगस्टचा कार्यक्रम कसा दाखवला. त्यांनी टीव्ही स्क्रीन स्प्लिट केला. या साईडला मनमोहन सिंगांचं भाषण चालू आहे. मनमोहन सिंग यांचं माहिती तुम्हाला त्यांची शैली, हम ये करना चाहते हैं, ऐसा होना चाहिए, असं शांत त्यांचं भाषण चालू होते. एका साईडला लाल किल्ल्याची पार्श्वभूमी, स्क्रीन स्प्लिट करून डाव्या साईडला म्हणून मोदी त्यांचं भाषण चालू होतं. क्या हो रहा है देश में, भ्रष्टाचार हो रहा है, ये हो रहा है, वो रहा है, ये सब बदलना पड़ेगा, डॉलर का रेट क्या है. त्यावेळेला डॉलरचा 18 रुपये होता. आम्हाला निवडून द्या, हे होईल, पेट्रोल का भाव कैसा है देखो, 1 रुपया बढ़ाने देते, महागाई, पेट्रोल, डॉलर, हे सगळं तिकडे नरेंद्र मोदी जोर जोरात बोलत होते त्या स्प्लिट स्क्रीन मध्ये. टीव्हीवाले हुशार, मीडियावाले दोन्ही भाषण संपल्याबरोबर टीव्हीवाल्यांनी स्पर्धा लावली की लोकांनी कळवायचं कोणाचं भाषण तुम्हाला आवडलं, खराब कोण पाहिजे तुम्हाला, सांगा कोणाचं भाषण आवडलं, कोणाच्या भाषणात मुद्दे होते, कोणाच्या भाषणामुळे प्रभावी पडलेला आहे, कोणाच्या भाषणामुळे आपल्याला कळलेले की काय चुकीचं चाललंय, काय बरोबर चाललंय, तेव्हा हा पंतप्रधान नको. मनमोहन सिंगचा पराभव 2013च्या ऑगस्टला झाला. 14 साली पाठोपाठ सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये गोव्याला अधिवेशन होतं. त्याच्यामध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाला जाहीर करून सांगायचं कोण असेल, आमचा उमेदवार कोण असेल.
साधारणपणे सगळ्या लोकांनी गृहीत धरलं होतं पारंपरिक पद्धतीने विचार करण्याची किंवा अडवाणी एवढे सिनियर तेच होतील. तेवढ्या बातम्या लागल्या अडवाणी इज अपसेट हिज नेम मे नॉट कम. दुसरी बातमी आहे अडवाणी मे नॉट इव्हन कम टू गोवा. त्यांना काय आपलं नाव येणार नाही. तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर केलं की मोदींचं नाव येणार असेल तर आम्ही सुषमा स्वराजला पाठिंबा देऊ पंतप्रधान म्हणून. मोदींना नाही देणार सुषमाला देऊ. त्याला कोणतं विचारलं तुम्ही असं का तर त्याने ते मोदीचं स्पेलिंग इंग्रजी मोठी करून त्या मोडीत द्यायला माणूस बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत त्याने सांगितलं आम्हाला नको आम्ही सुषमा स्वराजला पाठिंबा देऊ. त्याचा राग अजूनपर्यंत आहे मोदींच्या मनात सिरियसली जातो. त्यामुळे ते ठाकरेंच्या बद्दलचा जो खुन्नस आहे मोदींच्या मनात त्याचं कारण त्या 2012 सालच्या आणि 13 सालच्या घटनांमध्ये. आता ह्या पार्श्वभूमीवरती 13च्या 14ची निवडणूक झाली. भारतातल्या देशभर फिरत होतो पत्रकार भारतातल्या साधारणपणे मी सांगू शकेन 70% सर्वसामान्य माणसांना शिकलेल्या सुद्धा मोदी असं माहित नव्हते. गुजरात मॉडेलची चर्चा खूप चालायची प्रेसमध्ये मीडियामध्ये खूप चालायची पण ते सर्वसामान्य माणसाला मोदी असं म्हटलं की लगेच काही स्थायिक व्हायचं नाही. तामिळनाडूत असेल किंवा अगदी उत्तर प्रदेशातला असेल माहिती असायचं गुजरात मॉडेल माहिती असायचं ऐकून. आणि 2013च्या गोव्याच्या अधिवेशनामध्ये मोदी अडवाणी आले नाही सुषमा आली नाही आली निघून गेली शत्रुघ्न सिन्हा निघून गेले यशवंत सिन्हा निघून गेले. कारण सगळ्यांना कळलं की मोदींचं नाव मोकळं होण्याची शक्यता आहे. आणि तेच मोकळं होण्याची शक्यता काय तर त्याच्याच अगोदर साहेब वाटतं 2-3 महिने अगोदर नितीन गडकरींना सेकंड टर्म मिळाली पक्षाध्यक्ष पदाची. आणि एकदम जाहीर झालं की नाही ते काय पक्षाध्यक्ष होणार नाही पक्षाध्यक्ष बदलत. कारण का तर गडकरींनी भानगड केलेली कुर्ती स्कॅन्डल म्हणून ओळखलं जायचं कारण त्यामुळे गडकरींना नाही अध्यक्ष करायचे. दुसरी टर्म द्यायची नाही. मग कोणाला द्यायची राजनाथ सिंग अध्यक्ष झाले. राजनाथ सिंग अध्यक्ष झाले तेच तुम्ही मोदींच्या आग्रह. तर ह्या सगळ्या लोकांना कळलं की आता आपल्याला काही वाव नाही आहे म्हणून हे सगळे दिले यशवंत सिन्हा शत्रुघ्न सिन्हा सुषमा स्वराज आणि राजनाथ सिंह अध्यक्ष. सभा सुरू झाली गोव्याची कन्व्हेन्शन टू इलेक्ट कॅन्डिडेट फॉर द प्राईम मिनिस्टर. आणि सभा सुरू झाली याची मोठा भाग ह्या कोपऱ्यात मध्ये थोड्याशा मध्ये इथे अशा घोषणा सुरू झाल्या. कोणाचं कॅन्डिडेटचं नाव घ्यायचंय ना आता We want Modi, we want Modi, we want Modi. अशा त्या सभागृहात घोषणा सुरू झाल्या. ती घोषणा मान्य झाली. राजनाथ सिंह जाहीर केलं की आपले उमेदवार हो गए. नंतर राजनाथ सिंह आम्ही भेटलो म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 1 वर्षाने पत्रकार सामने या सगळ्यांना पुढे भेटी झाले तर त्यामुळे होत होतं. मी एकटा नव्हतो माझ्याबरोबर भेटायला अजून 2 पत्रकार होते. आम्ही भेटलो म्हटलं की आपले मुंशी का नाम कैसे दिया एकदम त्यांचा घोगरा आवाज मैं क्या करता हमारी पार्टी टूट जाएगी तो मैं जिम्मेदार मैं अध्यक्ष हुआ था 2 महीने पहले मेरे अध्यक्ष काल में पार्टी टूट जाएगी तो कैसा रहेगा मेरी प्रतिभा क्या रहेगी. मैंने सोचा जाने तो लोग चाहते हैं तो मोदी ने तो वो इशू पे वो दिन पार्टी टूटने वाली थी. बहुत सारे लोगों को मोदी मंजूर नहीं थे और बहुत सारा हंगामा हो रहा था कि हमें मोदी चाहिए. मैं क्या करता मुझे एक ही ऑप्शन था वोट ले तो पार्टी तो त्यामुळे मी ते केलं नाही. आता हा जो काळ आहे 2012 नंतरचा त्या काळात आता आपण राहतोय. एकालाही 2014 मध्ये असं वाटलं नव्हतं की नरेंद्र मोदी पूर्ण 10 वर्ष राज्य करून पुन्हा निवडून येतील.
आता हे सगळं मी का बोलतोय, चेतन म्हणला की कोणतीही गोष्ट राजकारणाशिवाय सांगता येत नाही, तर ते माझंही आहे. तिच्या पुस्तकामधला हा सूर नाहीये, पण ती आली ना राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये. सविता त्या मधुरिता सगळे त्या भारत जोडो यात्रेत आल्या. आता त्यांची माझी ओळख मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे फोनवरनं वाया सोनिया गांधीच झाली होती. त्यांनी सांगितलं सोनिया गांधीच्या, म्हटलं अरे हे सगळं नियतीबद्ध आहे सगळं. माझा पहिला फोन सोनियावरचा आहे, त्यात भारत जोडो यात्रेत आहे ते झाली आणि मध्ये पुस्तक ती मला माहिती होती. सो देयर इज अ लिंक इन दिस पर्सन, इन अ मेंटल स्टेट, इन अ सायकोलॉजिकल स्ट्रक्चर, अँड दॅट सायकोलॉजिकल स्ट्रक्चर इज पॉलिटिकल स्ट्रक्चर. हे मला सविताबद्दल जाणवलं आणि ते अगदी स्पष्ट सांगायचं तर मी त्यांच्या साहित्य कृतींवरती किंवा अनुवादाच्या कौशल्यावरती प्रसन्न होऊन त्यांच्याकडे ओढला नाही गेलो. मी ओढला गेलो तो राजकारणाच्या बाबतीत. आणि बरं ते काम जे केलंय ते अत्यंत उत्तम केलेलं आहे हे मला लक्षात आलं. मी ती पुस्तकं कामही उत्तम आहे आणि लाईनही बरोबर आहे. कित्येक वेळेला माझ्या माहितीची माणसं आहेत त्यांचं काम उत्तम असतं, लाईन मोकळीच असते, लाईन एकदमच ओपरेच असते. म्हणजे असं वाटतं की माणूस सारं असं काय करतोय, हा असं काय लिहितोय, हल्ली 90% सोडून दिलं. तर मुख्य मुद्दा तिच्या भाषांतराबद्दल मला आकर्षण वाटण्याचं आणि तिच्या भाषांतराचं चॉईस, ती म्हणजे ती चॉईस करत नाही, पण ठीक आहे, पण मला नाही वाटत तितकं सरळ विधान आहे. कारण डिस्कव्हरी ऑफ इंडिया, आत्मचरित्र, सोनिया गांधी ही सगळी पुस्तकं प्रत्यक्ष टेक्निकल भाषेमध्ये तिच्या चॉईसची नसतील. म्हणजे तिने रेकमेंड करून झाले असतील किंवा नसेल तो नाही मुद्दा, तिने ते केले जे महत्वाचे. अल्टिमेटली व्हॉट इज द प्रॉडक्ट? प्रॉडक्ट इज दॅट लाईफ. आता गमत याला महत्व काय तर नेमक्या ह्या काळामध्ये, आता तसा नेहरू गांधी घराण्याशी आरोप काय नवीन नाही, तो बराच जुना आहे. तरी पण बराच जुना असला तरी तो 2010 नंतर तो अतिशय तीव्र झालेला आहे. आणि 2014 नंतर तो आता राजकारणाचा मुख्य विषय तो आहे की तुम्ही घराणेशाहीला निवडून येणार का स्वतंत्र लोकशाही? लोकशाही नाही अशा अर्थाने. अशा वेळेला ही पुस्तकं त्यांनी लिहिलेली. ज्या वेळेला कोणीही त्यांना तुम्ही चमचे हो गए क्या गांधी फैमिली के जैसे, आपको एक मालूम था वो कुमार केसकर आप भी हो गए क्या? माझ्यावर जो आरोप आहेच तो नंबर 1 चमचा आहे. घराणेशाहीचा पाठ पूजक वगैरे काही असेल ते तुम्ही म्हटलं चला आपल्याला घराणेशाहीला एक समर्थक मिळाला. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. मुद्दा इथला असा आहे की आता आपण बरेच लोक जे मोदींच्या विरोधात आहेत त्यांच्याबद्दल असं म्हणतोय की चला निवडणुकीने बऱ्यापैकी त्यांना लढा मिळाला. मी तुम्हाला सांगतो मिळालेला नाही. हा मर्यादित लढा मिळाला आणि तो इतका मर्यादित आहे की आपल्याला तो भ्रमात टाकू शकतो की अरे मिळाला की लढा, म्हणजे हुकुमशहाला पराभव करता येतो. अजिबात तशा प्रमाणात अजून ते अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टीनी नेता म्हणून निवडलेले नाहीत. ही प्रोसिजर आहे. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टीने तुमच्या पक्षाचा नेता लोकसभेतला म्हणून निवडायचा असतो. तुमचा एनडीए अलायन्स आहे. मग ती निवड झाल्यानंतर तुम्ही एनडीए कडे जाणार. मग एनडीए सांगायचं की वी एंडोर्स दॅट डिसिजन आणि निवडा ना, त्यांनाच निवडा. पण मग त्यांनी निवडायचं. ते निवडून झाल्यानंतर पार्लमेंटमध्ये हाऊसमध्ये कॉन्फिडन्स मोशन घ्यायला लागतो. तो कॉन्फिडन्स मोशन झाला आणि तो कॉन्फिडन्स व्हाईटला व्यक्त, त्याच्यावर 293 लोक आहेत. तो कॉन्फिडन्स मोशन झाला की ते अधिकृतपणे नैतिक आणि राजकीय दृष्ट्या पंतप्रधान झाले. त्याच्यानंतर जा ना कुठे जायचं दुनियेत, ते नेमके ते इटलीलाच गेले. आता गंमत अशी की त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं की राहुल गांधींना त्यांच्या वया एवढी सुद्धा जागा मिळणार नाही लोकसभेत.
तर मग ते पण मिळणार. आणि नाहीतरी काय तुम्हाला मिळणार नाहीये, निवडणुका संपल्यानंतर निकाल पाहून तुमची फॅमिली इकडल्याच पळून जाणार आहे. हे नंतर जाहीर भाषण विधान. आता ते निवडून आले तर तेच रिटर्नला गेले. मुद्दा हा आहे की त्यांनी हे कोणतंही प्रोसिजर पाळलेलं नाही. डायरेक्ट एनडीए मधनं त्यांनी एंडोर्समेंट घेतलेली. राष्ट्रपतींनी ह्या घटकेपर्यंत कॉन्फिडन्स मोशनची डेटही दिलेली नाही. आणि 24 जूनला पार्लमेंट सुरूच सांगितलं. पार्लमेंट सुरू 24 जूनला. कॉन्फिडन्स मोशनचं काय ते राष्ट्रपतींनी सांगायला पाहिजे, सांगितले. राष्ट्रपती काय सांगतात? राष्ट्रपतींनी फक्त मोदींच्या कारचं दरवाजा उघडून द्यायचं बाकी राहिले अशी राष्ट्रपती ती उभी होती. आडवाणींना ज्या वेळेला दिलं भारतरत्न त्यावेळेला द्रौपदी मुर्मू उभ्या होत्या बाजूला. त्यांना खुर्ची सुद्धा नव्हती. राम मंदिराच्या ठिकाणी त्यांना बोलावलेलं नव्हतं. ज्या पार्लमेंटमध्ये शेवटचे वर्षभर आम्ही बसलो पार्लमेंटमध्ये, त्या पार्लमेंटच्या उद्घाटनाला द्रौपदी मुर्मू नव्हत्या. त्या कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी नसतात. त्यांना पूर्णपणे साईडलाईन केलं. जे सेंट्रल हॉल मधलं भाषण होतं ते म्हणजे त्यांना अक्षरशः काही किंमतच नाही. टू बी ऑनेस्ट द्रौपदी मुर्मू त्या काय सांगतील कॉन्फिडन्स मोशन घ्या. आता घेतील 24 तारखेला ते पार्लमेंट सुरू झालं. पण आता तुम्ही सगळे 5 मंत्री अपॉइंट केले, त्यांना असाइनमेंट दिली. तुम्ही स्वतः एका असाइनमेंट होती G7च्या मीटिंगला गेलात. ते कोणत्या यू आर इलिजिटिमेट प्राईम मिनिस्टर, यू आर नॉट फॉर्मली इलेक्टेड. मग साधा प्रश्न असा आहे की असं त्यांनी का केलं? त्यांनी असं केलं कारण त्यांना भरोसा नाहीये की सिक्रेट व्होट मध्ये, कॉन्फिडन्स व्होट मध्ये एनडीएचे सगळे लोक आपल्याला मत देतील की नाही. समजा नाही दिले, तिथेच कॉन्फिडन्स व्होट नाही मिळालं तर आपला पराभव होईल हाऊस मध्ये. मग आपण बदलवणार नाही हाऊस मध्ये पराभव झाला की. छोटस उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1996 मध्ये वाजपेयींना 161 जागा मिळाल्या. पण अगदीच काहीच नाही ना, आता 240 आहे. पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राष्ट्रपतींनी त्याला बोलावलं. पंतप्रधान शपथ घ्या. 13 दिवस सरकार टिकलं. हरियाणा विकास मंच, शिवसेना आणि आता गांधी पार्टीमध्ये. प्रमोद महाजन काय विचारलं की काय नाही बघा तुम्ही सुरू ते पार्लमेंट आता कॉर्पोरेट मोशनमध्ये बघा मला मिळतील. हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा माझ्याबरोबर समोर बसलेले प्रकाश आंबेडकर होते. त्यामुळे हे विधान साक्षीने सांगतोय. नाही नाही होईल, काय प्रॉब्लेम नाही. 13 दिवसात पडलं सरकार. पडल्याबरोबर वाजपेयी लेफ्ट हाऊस थांबले नाही. पुन्हा 1999 मध्ये त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आला. ठराव त्या ठरावामध्ये त्यांना एक वक्तव्य पडलं, एकच. आणि सरकार म्हणजे वाजपेयी म्हणले ठीक आहे राजीनामा देतो. राजीनामा दिला. या दुरस्ताला 70 जागा मिळाल्या त्याच्या अपेक्षेपेक्षा. 370 कमी आणि मेजॉरिटी नाहीये. 350 400 गमजा सोडून द्या, 272 पण नाहीये. तू ठराव पास करून घेतले नाहीस. हा प्रश्न अजून कोणी विचारलेला पण नाही. मीडियामध्ये तो विचारतच नाही. मीडिया काही विचारत नाही. त्यामुळे मीडियाने विचारलं नाही. विरोधी पक्षांनी ज्या ठणकावून विचारला पाहिजे तो विचारला नाही. इलेक्शन कमिशनकडे 140 जागांच्या डिटेल नोंदी आहेत की या जागांचे निकाल सांगा आम्हाला. निकाल सांगा म्हणजे काय? अत्यंत सिंपल. तुम्हाला माहिती असेल बँकेत आपण जातो, 1 लाख रुपये कॅश देतो किंवा चेक देतो आणि संध्याकाळी घरी येतो. तोपर्यंत तुम्हाला एक कॅश दिलेली असेल तर तुमच्या SMS मेसेज येतो की तुमचे 1 लाख रुपये आले, तुमच्यामुळे आता तुमची टोटल बॅलन्स इज दिस, युअर कॅश हॅज बीन ऍक्सेप्टेड. एवढी साधी गोष्ट आहे. वोट टाकलं मी, सो वोट्स पोल्ड हा एकाकडे त्याच्यावरती एका वोटवरती संध्याकाळी काउंट झाली. वोट्स पोल्ड, वोट्स काउंटेड. दोनच मुख्य फिगर्स आहेत आणि फार तर तिसरा कॉलम वोट्स इनव्हॅलिड. आकडाच द्यायला तयार नाही इलेक्शन कमिशन. कोणतेच आकडे द्यायला तयार नाही. वोट्स पोल्ड, वोट्स काउंटेड
अँड दिस इज द डिफरन्स. असं सरळ सांगा ना प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीला 543. डिजिटल इंडिया आहे ना. डिजिटल इंडियाला एक कॉम्प्युटर कॅल्क्युलेटर सारखा वेळ लागेल फक्त. का नाही देतो ते देत नाहीत त्यांना माहिती आहे. त्यांनी प्रचंड मोठी हेराफेरी केली. ती मोठ्या ईव्हीएम मध्ये सॉफ्टवेअर टाकून नाही केलेली, ती केलीच असेल पण त्याच्यापेक्षाही दादागिरी केलेली, दहशतीने केलेली. ईडी, सीबीआय आणि इलेक्शन कमिशन एकाच पाण्याची मणी आहे. आणि जर का मोदींनी तो डेटा प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीचा प्रत्येक बूथचा त्याला वेळ लागणार नाहीये, काळजी करू नका. खूप वेळ एका दिवसात उठले सगळं तो ते देत नाहीये. आणि तो देत नाहीये म्हणून विरोधी पक्षांनी इलेक्शन कमिशनला घेराव घातला पाहिजे. आम्ही तो राहणार नाही तो पण डेटा आमचा डेमोक्रेटिक डेटा आहे. आम्ही मतदान केलंय, आम्हाला डेटा पाहिजे. आम्ही किती पैसे भरले बँकेत आम्हाला सांगा. मुद्दा असा आहे, डोंट बी अंडर इम्प्रेशन that Modi has lost. Modi has not won. Modi has not lost. He will try to bulldoze everything. आणि म्हणून 8 दिवस झाले नाहीत त्याला पंतप्रधान पदाची शपथ घेऊन आणि अरुंधती रॉयला अटक करा नाही. केस कुठची अरुंधती रॉयची? 2010ची. आज 2024 मध्ये होता. ही केस योग्य का अयोग्य सोडून द्या. 2010च्या केसवरती 2024 साली तू अरुंधती रॉयला अटक करायला निघालायस का? तर केवळ ती तुझ्या विरुद्ध बोलली म्हणून. हे सुरू झालं तो पंतप्रधान शपथ घेतल्यावर 8 दिवसाच्या आत. तुम्हाला अशा इम्प्रेशन कडे जाऊ नका की आता त्याला आपण आटोक्यात आणलंय. काहीच आणला म्हणजे त्याला राहुल गांधींच्या वयापेक्षा जास्त जागा मिळाल्या काँग्रेसला. त्यानंतर राहुल गांधींचा विजय झाला, स्मृती इराणी आल्या. अशा छोट्या म्हणजे एखाद्या मॅच मध्ये आमच्या प्लेयर्सनी सिक्सर मारल्या 2, आमच्या बोलरांनी चांगल्या विकेट घेतल्या. दॅट इज नॉट winning the match. That is playing well. So opposition parties have played well. They are not won the match. They are unlikely. त्यामुळे आता आपण एवढंच म्हणू शकतो की आम्हाला फॉलो ऑन मिळणार नाही, एवढंच आमचं समाधान. आपल्याला फॉलो ऑन मिळणार नाही ह्या समाधानामध्ये राहायचं असेल तर आपण म्हणू शकतो निवडणुकीचा निकाल चांगला लागला. विधानसभेच्या निवडणुका येतील, या निवडणुकांप्रमाणेच ते निकाल लागतील अशा प्रमाणे पण राहायचं नाही. मतदानाच्या टक्केवारीमध्ये खूप फरक नाहीये. मोदींच्या मतदानामध्ये आणि टक्केवारीमध्ये फरक पडलेला नाही, कारण अजून लोकांच्या टाळक्यामध्ये हिंदू मुस्लिम आहे. युपी मध्ये हरलेत, अयोध्येला हरलेत म्हणजे हिंदू मुस्लिम प्रश्न बाहेर गेला डोक्यात असं नाहीये. हिंदू मुस्लिम प्रश्न अजूनही त्यांनी जिवंत ठेवलाय, यापुढेही तो जिवंत ठेवेल आणि आपल्या मध्यम वर्गाला तो हवाय. आपला तथाकथित सुशिक्षित मध्यम वर्ग, विशेषतः शहरी गावातला सुद्धा, या सगळ्या मध्यम वर्गाला अजूनही हिंदू मुस्लिमचं गारुड त्यांच्या डोक्यावर आहे. त्याच्या पार्श्वभूमीवरती मोदींचं गारुड आहे आणि अजूनही मोदींशिवाय पर्याय नाही. ही भाषा ही सुशिक्षित मध्यम वर्गातली आहे. हे लक्षात घेऊन विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला राजकीय नैतिक जबाबदारी पार पाडायची. त्यामुळे ह्या निवडणुकांच्या निकालांनी आपल्याला एवढाच आनंद हवा की थोडासा घोडा अडवला, पण घोडा अडवलाय तो अश्वमेध तो पुन्हा सुरू करेल. तर मला असं वाटतं की ह्या काळामध्ये अशा टर्ब्युलंट टाइम्स मध्ये सविता दामलेंनी ही पुस्तकं लिहिणं आणि त्या पुस्तकांचा अधिकाधिक प्रसार होणं हेच मुळे त्यांनी अत्यंत महत्वाचं राजकीय काम केलंय. हे कोणत्याही पक्षाने केलेलं नाही, तर स्वतंत्र. आणि अशा प्रकारच्या या राजकीय कामात खरी लोकशाही बळकट होते, पक्षांच्या भूमिकांत नाही होत. लोकशाही बळकट होते ती याचं अगदी साधं सगळे लोक उदाहरण देत असं आहे. शेक्सपियरच्या काळामध्ये इंग्लंडचा राजा कोण होता आणि पंतप्रधान कोण होता आपल्याला माहित नसतं, पण शेक्सपियरचं नाव माहित असतं. सांस्कृतिक कला क्षेत्रात जे निर्माण होतं ते टिकतं. राजकारणात पंतप्रधान येतात जातात काही, पण देश ओळखला जातो, समाज ओळखला जातो तो त्या संस्कृतीतनं, त्या लोकांच्या समाजाच्या कलेतनं, त्या टाईपच्या सांस्कृतिक वृद्धीकरणासाठी, सांस्कृतिक समृद्धीसाठी सविता दामले काम करता येते. त्यांच्या पुस्तकाच्या टायटलवरच लक्षात येईल. त्या अशीच कामं करत राहू. आता
ते बँकेत नाहीये, त्यामुळे त्यांना अजून बरेच जरूर करता येतील. पण अनुवादापेक्षा स्वतःचंही खूप लिखाण करावं एवढ्या शुभेच्छा देऊन खरोखरच तुमचं कौतुक करून, कौतुक करणं की आता मला औपचारिक जबाबदारी पण सांगते, तर ते खरोखर मनापासून औपचारिक नव्हे, कौतुक करून यांच्या शब्द संपवतो. धन्यवाद. ज्यांना काही गोष्टी पटल्या आवडल्या नसतील त्यांनी बिलकुल माफ करू नये.